प्रिया आणि स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन चॅनलमध्ये। आज मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत एक नवीन मेकअप घेऊन आली आहे आणि हा मेकअप मी खूप सिंपल केलेला आहे आणि खूप क्विक होणारा मेकअप आहे। कॉलेज गोईंग गर्ल्ससुद्धा करू शकतात किंवा तुम्ही कुठे आउटिंगला जात असाल बाहेर जाण्यासाठी सुद्धा तुम्ही हा मेकअप नक्कीच करू शकता। अगदी काही प्रोडक्ट्स वापरून मी हा मेकअप केलेला आहे। चला तर मग बघूया हा मेकअप मी कसा केला। मी फेस वॉशने फेस क्लीन केलेला आहे। नंतर मी सनस्क्रीन लावत आहे। तुम्ही जर बाहेर जाण्यासाठी हा मेकअप करणार असाल तर सनस्क्रीन नक्की लावा। नंतर मी पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर लावत आहे। मॉइश्चरायझर लावल्याने आपली स्किन हायड्रेटेड राहते आणि त्यामुळे आपला मेकअप ड्राय पडत नाही। सो तुम्ही पण जरूर मॉइश्चरायझरचा वापर करा आणि तो स्किनमध्ये छान ॲब्झॉर्ब करा आणि मगच पुढची स्टेप फॉलो करा। नेक्स्ट मी रिकोडचं प्रायमर लावते। प्रायमर कधीही खूप कमी प्रमाणात घेऊन इव्हनली फेसवर स्प्रेड करायचं आहे। मॉइश्चरायझरसारखं चेहऱ्यावर चोळायचं नाही आहे। नेक्स्ट मी पॉन्ड्सची बीबी क्रीम घेतली आहे। बीबी क्रीमचे 2 ड्रॉप्स आणि स्विस ब्युटीच्या पर्ल क्रीमचा 1 ड्रॉप घेतला आहे। हे दोन्ही छान मिक्स करून घ्यायचं आहे। पर्ल क्रीमच्या वापराने तुमच्या फेसवर सुंदर चकाकी येते, फेस छान ग्लोई दिसतो। हेही आपल्याला मानेवर व डोळ्यांवर छान लावून घ्यायचं आहे। हे सेट होण्यासाठी मी लॅक्मीची लूज पावडरचा वापर करते। ही सुद्धा चेहऱ्यावर मानेवर व्यवस्थित लावून घ्यायची आहे। तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरचा वापर सुद्धा करू शकता। कॉम्पॅक्ट पावडर फुल कव्हरेज देते तर लूज पावडर फक्त आपला मेकअप सेट होण्यास मदत करते। नेक्स्ट मी माझे आयब्रोज ऑलरेडी थिक असल्यामुळे मी फक्त जिथे केस विरळ आहेत तिथेच ही स्विस ब्युटीची आयब्रो पेन्सिलचा वापर करणार आहे व त्याच्या मागच्या ब्रशने आयब्रोजवर जे काही क्रीम्स किंवा पावडर लागली असेल ते काढून आयब्रोज सेट करणार आहे। इथे मी कलर बारची काजळ पेन्सिल घेतली आहे। मी सिंपल मेकअप असेल तर लिक्विड लायनरपेक्षा काजळ पेन्सिल लावणं प्रिफर करते। मला हे लिक्विड लायनरपेक्षा सोपं वाटतं। मला कॅमेरामध्ये बघून लायनर लावायला कठीण जात होतं म्हणून मी इथे मिररचा वापर करत आहे। मी जेवढे प्रोडक्ट वापरले आहेत त्या प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तुम्ही डेफिनेटली ते प्रोडक्ट्स बाय करू शकता। आणि याच पेन्सिलचा वापर करून मी काजळ लावते। मी कलर इसेन्सचं ब्लशर लावते। मला मेकअपमध्ये सगळ्यात जास्त आवडणारं प्रोडक्ट म्हणजे ब्लश। मला असं वाटतं नॅचरल मेकअप असो किंवा हेवी मेकअप ब्लश हे थोडं तरी लावलंच पाहिजे। नंतर मी पॅकचा हायलायटर यूज करते। हे हायलायटर आपल्याला हाय पॉईंट्सवर लावायचं असतं। नोज, चीकबोन्स, फोरहेड, अप्पर लिप्स अँड चिन। आता मी लिपसाठी स्विस ब्युटीची लिप पेन्सिल यूज करते। लिप पेन्सिल यूज केल्याने आपल्या लिप्सला खूप छान शेप मिळतो, त्यामुळे तुम्ही पण जरूर याचा वापर करा। नेक्स्ट मी ब्लू हेवनची न्यूड लिपस्टिक घेतली आहे आणि अशा प्रकारे माझा मेकअप पूर्ण झाला आहे। माझा मेकअप कंप्लीट झालेला आहे। किती छान अगदी नॅचरल लुक आलेला आहे, क्रिएट झालेला आहे। अगदी तुम्ही कॉलेजसाठी वगैरे हा मेकअप नक्कीच करू। सुंदर माझ्या चेहऱ्यावर ग्लो आलेला आहे, शाईन आलेली आहे। अगदी कमी प्रोडक्ट्स वापरून आणि तुम्ही तुमच्याकडे जे प्रोडक्ट्स अवेलेबल असेल ते प्रोडक्ट्स वापरून तुम्ही हा मेकअप नक्कीच करू। माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।